नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मी तुम्हाला याच्या अगोदर कॉलर ब्लाउजची कटिंग दाखवली, तर मी तेच अस्तर परत ठेवून कटिंग करते, म्हणजे आपला बराचसा वेळ वाचून जातो. तर आपल्याकडे जर जास्त गर्दी असेल तर आपण अगोदर एक ब्लाउज परफेक्ट ही कटिंग करायची आणि नंतर मग आपण दुसऱ्या ब्लाउजला कटिंग करायला घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आता ह्या बाहीमध्ये आपल्याला 4 इंच कपडा कमी पडलेला, तर मग मी याच्यामध्ये जास्त घेतला आहे, याच्यात कवर करून घेतलं आहे. आता आपल्याला पाठीमागचा आणि पुढचा भाग कट करायचा आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने कट करते. तर कित्येक समजा गर्दी जर असेल तर आपण अशाच पद्धतीने कटिंग करायची, म्हणजे आपल्या दुकानात जास्त गर्दी पण होत नाही आणि आपल्या कामाचा वेळ भरपूर असा वाचतो. तर आपण अशाच पद्धतीने कटिंग करत चला, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येऊन जाते. काय होतं, ज्या वेळेला आपण वेगवेगळे याच्यावर कटिंग करीत बसतो तर आपला अर्धा तास 15-20 मिनटं ते व्हायला जाते. तर ते व्हायला जाऊ नये म्हणून आपण अगोदर एक ब्लाऊज कटिंग करायचं आहे आणि तेच अस्तर दुसरीकडे ठेवून आपल्याला बाकीचे ब्लाऊज पण त्याच व्यक्तीचे कटिंग करायचे आहेत. एका व्यक्तीचे अनेक ब्लाऊज जर असेल तर आपल्याला ही आयडिया वापरायला काहीच अडचण येत नाही. तर अशा पद्धतीने माझी कटिंग असते आणि माझा भरपूर सारा वेळ वाचून जातो. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करत चला. बघा, एकदम परफेक्ट अशी कटिंग आली. तुम्हाला जर याचा स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की कमेंट करा. मी 1 टक्समध्ये हा ब्लाऊज पूर्ण कंप्लीट केला आहे. आता आपण याची कटिंग करणार आहोत मेन फॅब्रिकवर. तर मेन फॅब्रिक घेतलं आहे मी. तर व्यवस्थित त्याला घडे टाकून घ्यायची. घडे टाकल्याच्या नंतर मी थोडी कमी घडे टाकते, कारण घडी जास्त मोठी होईल. घडी थोडी मोठी झाली. आता आपल्याला थोडंसं कमी करायचं आहे, म्हणजे आपला कपडा जास्त व्हायला जात नाही, याची काळजी घ्यायची. जास्त मोठा जर ब्लाऊज असेल तर आपल्याला असंच ॲडजस्ट करावं लागते. आता ब्लाऊज हा छोटा आहे, पण स्लीव्ज मोठे असल्यामुळं आपल्याला कपड्यामध्ये ॲडजस्ट करायचं आहे. तर अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं आहे आपल्याला. आता कस्टमरचा मी हा घेर जो आपल्या समोरचा आहे, मी याचं माप घेतलेलं नाही. तर आपण जे आपलं माप असेल त्यानुसार आपण अशा पद्धतीने लाईन आखून घ्यायची जे असेल ते, आणि नंतर आपल्याला कटिंग करायची. तर ही झाली आपली बाहीची कटिंग. आता आपला राहिला समोरचा आणि पाठीचा भाग. तर बंद भाग आहे पाठीमागचा, तर बंद बाजूनेच टाकायचा आहे आणि जो ओपन आहे ते ओपन साईडने टाकायचा आहे. तर खूप कमी वेळात आपली अशी कटिंग होऊन जाते, अगदी 2 ते 3 मिनटामध्ये. तुम्ही कशा पद्धतीने कटिंग करता नक्कीच कमेंट करा, म्हणजे आपल्याला पण आयडिया येऊन जाते. किंवा तुम्हाला कशा पद्धतीने व्हिडिओ पाहायचे तर ते पण कमेंट करा. तर मी 5 ते 10 मिनटामध्ये लयतले मी 2 अस्तरचे ब्लाऊज कटिंग केलेत. भरपूर सारा माझा वेळ वाचला आहे. पुन्हा एकदा सांगते, माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तुमच्यासाठी मी नवीन आणि चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा.